आमच्या एवढे तोंड भारी आहेत का लव्ह मॅरेज करायला? अनुष्का आहे ना ही खरंच शिकलेली आहे का? का म्हणून तसं? तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? तुम्ही आंतरजातीय विवाह केला? आम्ही आमच्या घरच्यांना सांगितलं की आम्हाला लग्न करायचंय, मग आमचे घरचे राजी झाले. अगोदर कुठे झाले आधी होते? नव्हते झाले. आम्ही दोघं पळून गेलो होतो, पळून 2 दिवस पळून गेलो होतो आम्ही त्यावेळेस. असं नका सांगू. ती इटकर फुटली खालची सगळी. अनुष्काच्या घरचे म्हणजे हिच्या घरचे लोक काय येत नाहीत अनुष्काला भेटायला? अनुष्का माहेरी का जात नाही? नमस्कार युट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचं वातावरण पाहू शकतात, कसलं सुंदर असं आभाळ आलेलं, पण पाऊस काय पडतच नाहीये. पाहू शकतात खूप सुंदर असं टेरेसवर आलेले मी, आणि आमच्या टेरेसवर आल्यावर इतकं भारी वाटतं ना. सगळीकडे झाडी झुडपी, खूप मस्त मोकळं वातावरण आहे. पाहू शकतात कसलं सुंदर असं वातावरण आहे. त्या साईडला पहा सगळं जंगलच आहे, सगळे रान आहेत तिकडं, किती छान वाटते. आणि चला आजचा नवीन ब्लॉग एकदम खास होणार आहे, सगळ्यांनाच आवडणार आहे, आणि सगळ्यांच्याच क्वेश्चनचे उत्तर आज आम्ही देणार आहोत. आजचा ब्लॉग आहे ना एवढा खास होणार आहे, काहीतरी वेगळं होणार आहे, रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं असणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो ते आधी तुम्ही हे वातावरण बघा राव, हे वातावरण बघून एवढं भारी होतं. काळ काळ झालं ना वरती राहते, बघ ना काळ काळ झाले पण वाऱ्याने जाते पळून. असलो काळ झाले, असलो आभाळ आले, मला वाटतं पाऊसच येईल. पण पाऊस येण्या अगोदर मित्रांनो मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे बरं का. कारण की जेव्हापासून आता आम्ही यूट्यूब चालू केलेलं आहे, भरपूर जे जुने सबस्क्रायबर आहेत ना त्यांना आमच्याविषयी सगळंच माहिती आहे बरं का. पण जे आता जे नवीन सबस्क्रायबर झाले त्यांना आमच्याबद्दल माहीतच नाही आहे. असं कसं? मी आहे अक्षय, ही आहे अनुष्का, आणि आम्ही आहोत नवरा बायको, बरोबर आहे? तर चला आजच्या मित्रांनो आजच्या ब्लॉग आपला आपण सुरुवात करूया. आजचा ब्लॉग काय विशेष होणार आहे मी तुम्हाला त्याबद्दल सांगतो. कारण की भरपूर जणांनी असे क्वेश्चन केलेत की बाबा आमच्या जोडीबद्दल जे जे त्यांना माहीत नाही आहे ते आमच्याबद्दल विचारतात. भरपूर दिवसापासून आपली फॅमिली आपल्याला काहीतरी प्रश्न विचारते आणि त्याचे उत्तर आम्हाला देणं होत नव्हते, तर आज सगळ्यांच्याच क्वेश्चनचे आम्ही उत्तर देणार आहोत. खूप छान छान प्रश्न विचारलेत त्यांनी, आणि भरपूर जण भरपूर दिवसापासून या गोष्टी विचारताय. पण थोडं काय माहितीये का, दुर्लक्ष झालं आमच्याकडे त्याकडं, त्यामुळे काय क्वेश्चनचे आन्सर देण्यात आले नाही हो माझे. इतकं मोठं आहे पण काय घ्यावं दररोज म्हणून कळत नाही. तर आज आपण घेणार आहोत तुमच्या प्रश्नांचे उत्तर. आजचे प्रश्न खूप मस्त असणार आहेत, आणि काही जणांना म्हणजे प्रश्न म्हणता येणार नाहीये की बाबा आमच्या लाईफ मध्ये जे काय आहे ना तेच विचारलंय आमच्याबद्दल, तर आपण डिस्कस करणार आहे मित्रांनो बरं का. पहिलं तर आपण आता सुरुवात करूया. नेमका कुणी कुणी काय काय प्रश्न विचार सांगतो. पहिला प्रश्न काय होता माहितीये का? चला मी एका साईडला सेव्ह करून ठेवले सगळ्यांचे प्रश्न, सगळ्यांचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेले आहेत बरं का. ते तुम्हाला सांगतो. पहिलाच क्वेश्चन काय माहितीये का, जी ही माझी बायको अनुष्का आहे ना ही खरंच शिकलेली आहे का? का म्हणून तसं? अगं जे आहे ते हो. अनुष्का खरंच शिकलेली आहे का? ती कितवी पास आहे? असं खरंच कोणी शिकलेली आहे का? विचारलं? तिच्या चेहऱ्यावरून वाटतंय का तुम्हाला? खरं खरं सांगा बरं, कितवी शिकलेली असेल ही? शिकलेले सगळ्यालाच माहिती आहे, आणि आपण ह्याच्या आधी पण व्हिडिओ घेतलेला माझं शिक्षण किती झालेलं सांगितलं. अनुष्काचं शिक्षण आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं. तर मित्रांनो अनुष्का सांगाल तिच्या तोंडानं आता. माझं शिक्षण झालेलं आहे 12वी, आणि माझ्या राहणीमानावरनं तुम्हाला वाटत असेल तसं कधी मध्ये मी गाव लेवल सारखं राहते त्यामुळे वाटत असेल, पण शिक्षण 12वी झालेले, त्याच्या पुढे काही घेतलेलंच नाही, शिकलेच नाही. त्याच्यानंतर पण लग्न झालं, लेकरं झाले, त्याच्यामध्येच गुंतून बसले, तेच माझं मोठं शिक्षण झालं. आता हा झाला हिचा प्रश्न मित्रांनो, आणि माझा तर विचारला नाही तरी पण मी सांगतो, जाऊ द्या घ्या ऐकून, आता काय करता, पर्याय नाही आता. शिक्षणापेक्षा बी जास्त मी कसं आता करते शिक्षणामध्ये बी, काय धंदा पण बिझनेस पण आहे आमचा. सगळ्या गोष्टी शिक्षणाने नसतात, ते विषय सोडा. माझं पण 12वी झालेलं आहे, हिचं पण 12वी झाले. 12वी नंतर माझं शिक्षण काही कारणास्तव स्टॉप झालेलं आहे, कारण की त्यावेळेच्या अडचणी भरपूर साऱ्या होत्या आमच्या लाईफ परिस्थिती मध्ये. तशी नव्हती. हा, त्यावेळेस आमच्या लाईफ मधलं शिक्षण आमचं स्टॉप झालं होतं. सगळ्यांचा दुसरा क्वेश्चन तुम्ही सगळ्यांचा दुसरा क्वेश्चन नाही, दुसऱ्याचा दुसरा क्वेश्चन म्हणायचा. दुसऱ्याचा दुसरा क्वेश्चन की तुम्ही आजपर्यंत युट्यूब मधून किती कमवलंय, असा सगळ्या जणांचा क्वेश्चन तुम्ही होता. आजपर्यंत युट्यूब मधून किती पैसा कमवलाय, सगळ्यांचा हा क्वेश्चन खूप वेळेस आला, खूप वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे. यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की 2 शब्दात सांगणं जरा वेगळं आहे हे. त्यामुळे माहितीये का आपण स्पेशल जवळपास 14-15 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे. लय झालं, एक 5 ते 6 दिवस झालेच अपलोड केलाय, 4 दिवस झाला असं अपलोड केलेला आपण तो व्हिडिओ तिथे जाऊन नक्की बघा. त्याच्यामध्ये सगळं यूट्यूब स्टार्ट कसं केलं, यूट्यूबची जर्नी कशी होती आमची, पहिला व्हिडिओ कधी व्हायरल झाला, पहिलं पेमेंट किती आलं, सगळ्यात मोठं पेमेंट किती आलं, आणि तुम्ही यूट्यूब का बंद केलं हे पण त्याच्यामध्ये सांगितलं. सगळं कळणार आहे. ते तर तर चला आता आपण आता पुढचा प्रश्न बघूया काय आहे. लव्ह मॅरेज. हा नाही, आता हे नंतर घेऊ. अगोदर काय करू माहिती आहे का, तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? काय आमच्या तोंडाकडे बघून काय वाटतं बरं? काय वाटतंय? आमच्या एवढे तोंड भारी आहेत का लव्ह मॅरेज करायला का अरेंज मॅरेज करायला? त्यात काही नसतं, चेहरे बघूनच नसतं, विचारायचा प्रश्न आहे. मन बघून करायचं असतं. अरे विचारलंय मी, थांब की जरा. तुम्ही पण कमेंट्स मध्ये सांगा काय वाटतं बरं तुम्हाला, लव्ह मॅरेज असेल का अरेंज मॅरेज असेल आमचं? आता प्रश्न तर विचारला, आन्सर तर आम्ही देणारच आहे, तरी पण एक क्वेश्चन विचारतो.
काय वाटतं तुम्हाला? आम्ही ज्यावेळेस यूट्यूब स्टार्ट केलं होतं ना मित्रांनो, जवळपास किती वर्ष, कोरोनाच्या दरम्यान चालू केलं होतं म्हणा, कोरोना झाल्यानंतर चालू केलं होतं. त्यावेळेस आमची पूर्ण जी लव्ह स्टोरी होती ना, लव्ह स्टोरी, ती पूर्ण लव्ह स्टोरी सविस्तर आम्ही सांगितली होती बरं का. आता जे नवीन शॉर्टकट मध्ये सांगायचं म्हणलं तर आमचं अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे, तर आमचं पहिलं तर आमचं आहे लव्ह मॅरेज, त्याच्यानंतर आम्ही केलं अरेंज मॅरेज. दोन्ही पण झालेले, त्यामुळं काय टेन्शनच नाही झालं आपल्याला काय. हा पण खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. आणि खरंच मित्रांनो काय माहिती का, लव्ह मॅरेज करणं, अरेंज मॅरेज करणं, लग्न होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पहिली गोष्ट तर लग्न एक तर काय माहिती, त्यासाठी आम्ही आधी लय हे केलं, दोन्ही पण करून घेतलं. आम्ही लव्ह मॅरेज पण केलं, अरेंज मॅरेज पण केलं. म्हणजे याची आमची पूर्ण लव्ह स्टोरी ना आम्ही जवळपास 5 वर्षाखाली टाकली. 4.5-5 वर्ष झाले असेल. त्या कोरोना झाल्यानंतर 1.5 का 2 वर्षांनी आम्ही यूट्यूब चालू केलं त्यावेळेस टाकलं होतं. आणि त्याच्यामध्ये आता अजून एक क्वेश्चन आहे बघा, तुम्ही आंतरजातीय विवाह केला आहे, तुम्ही आंतरजातीय विवाह केला आहे असं भरपूर जण बोलत आहे. पण असं तरी अनुष्का तुला काय वाटतंय, आंतरजातीय विवाह केला का? आंतरजातीय जर विवाह केला असता तर थोडं वेगळंच असतं, काहीतरी वेगळंच झालं असतं म्हणावं लागेल. ती जाऊ दे, आपल्याला त्या कोड्यात शिरायचं नाही आहे. स्पष्टपणे सांगतो, आमचा आंतरजातीय विवाह नाही आहे. त्यामुळेच आमचं लव अरेंज झालेलं, ह्याच गोष्टीमुळे लव आणि अरेंज झालेले. पण आधी थोडंसं ओळख होती आमची, ओळख असल्यामुळे आम्ही लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज ह्या दोन्ही गोष्टी असं बघायला येऊन वगैरे असं नाही केलेलं. आमच्या दोघांचंच आधीच आमच्या ठरलं, आधी लव्ह मॅरेज झालं आणि आमच्या आम्ही अरेंज मॅरेज करून घेतलं, नंतर फॅमिली एकत्र. आम्ही आमच्या घरच्यांना सांगितलं की आम्हाला लग्न करायचंय, मग आमचे घरचे राजी झाले. आधी नव्हते झाले, आधी थोडेशा प्रॉब्लेम होत्या. माझी मम्मी म्हणत होती आताच नको. त्यावेळेस आम्ही दोघं पळून गेलो होतो, 2 दिवस पळून गेलो होतो आम्ही त्यावेळेस. असं नका सांगू. चला, पण झालं, लव्ह मॅरेज झालं, त्यानंतर अरेंज मॅरेज झालं आणि सक्सेस झालं शेवटी. आणि खूप छान अशी फॅमिली आहे आमची, खूप छान. तेव्हापासून ते आजपर्यंत जवळपास लग्नाला आता किती 10 वर्ष झालीत म्हणावं लागलं. 10 वर्ष. एखादं टिकवणारं नातं टिकवता येत नाही तर काही जण टिकवत नाहीत. मी ह्यांच्या गरीब परिस्थितीपासून ह्यांच्या सोबत आहे आणि सगळ्या ह्याच्यामध्ये ह्यांना मदत केलेली आहे. आणि बरोबर आहे, काही सगळी परिस्थिती जेव्हापासून परिस्थिती, कारण ह्यांनी मला आधी सांगितलं होतं माझी परिस्थिती अशी, तुला तरी पण लग्न करायचं का माझ्यासोबत. नाही, ते म्हणतात ना, बायकोची ओळख खरी केव्हा पटते माहितीये का, जेव्हा नवऱ्याची गरिबी असते ना, तेव्हाच बायकोची खरी ओळख पटते. आणि ते खरं झालेलं आहे आमच्या लाईफमध्ये. कळून चुकलं बायको कशी आहे. आणि तसं म्हणायला तर माझा नवरा माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला कशाचीच कमी पडून देत नाही. सगळ्या गोष्टी म्हणायच्या आधी हजर करून पाय लागू नका. नाही, खरं आहे, मला कोणाच गोष्टीची कमी नाही. कारण की जे पाहिजे ते म्हणायच्या आधी सगळं भेटतंय मला. तर चला जाऊ दे, आता आपण जाणार 4थ्या क्वेश्चन कड. खूप सुंदर क्वेश्चन आहे, खूप छान असा आहे. अनुष्का खूप मेहनती आहे, खूप काम करते, तिच्यावर खूप साऱ्या जिम्मेदाऱ्या आहेत. आता हे दिसतंय सगळ्यांना, बिचारी काम पण करते, 2 लेकरं पण सांभाळते, घरचा स्वयंपाक, धुणं भांडी, काय माणसं पण हे करते, खाऊ पिऊ घालते, धुणं भांडी सगळे करते. त्यानंतर हे करून शॉपवर पण येते, शॉपवर आल्यानंतर व्हिडिओला पण टाइम देते. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा. व्हिडिओला पण टाइम देते, सगळ्या गोष्टी करते. त्यामुळं अनुष्का आहेच मेहनती. कसं आहे, सध्या ज्या परिस्थितीमध्ये दोघांनी मेहनत केली तर सगळं होतंय. आणि जर ते एकटेच करत बसले तर मग होणार नाही, एवढं सगळं ॲडजस्ट होणार नाही. तेवढे माझे स्वप्न होते ते पण पूर्ण होणार. दोघांनी जर केलं तर आमचे सगळे स्वप्न पूर्ण व्हायला लागलेत. खूप छान वाटायले मला, है ना. अजून तुम्हाला काय म्हणायचं का माझ्याबद्दल? आता मला एक म्हणायचंय, अनुष्का इटकरवर उभा राहिली, तिला खाली उभा राहायला सांगतो मी. कारण की माझी हाईट पुरत नव्हती आणि खूप वर यायला लागलं ना, चेहरा असा बरोबर यायला क्लिअर माझा, त्यामुळे मी टावर उभा राहिले होते. ह्यांच्यापेक्षा हा महत्वाचा नाहीये. आता पुढचा प्रश्न आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे आणि किती जण आहेत? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आमच्या फॅमिलीमध्ये मी, अनुष्का, आमची खुशी माझी मुलगी, आमच्या दोघांची मुलगी खुशी, आणि आमचा चिव, चिव आमचं खुशीचं नाव आहे आणि अंशूचं नाव आहे. आणि आमच्या फॅमिलीमध्ये पप्पा आहे काय तर माझे, आई तर नाही आहे, म्हणजे अनुष्का सासू तर नाही आहे. आईला एक्सपायर होऊन आता खूप दिवस झालेत, कोरोनानंतर आई एक्सपायर झालेली आहे. त्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये सध्या तरी आम्ही फक्त 5 जण आहोत. आणि तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहताच आहे किती जण असतात. आम्ही दोघं, पप्पा त्यामुळे तुम्हाला नवीन चेहरे काय दिसत नाही, जास्त व्हिडिओमध्ये येत नाही. कसं असतं, आता ते जुन्या काळातले लोक आहेत, म्हणजे त्यांना वेगळं वाटतं. म्हणजे व्हिडिओ बनवायला मला काही असं हे नाहीये. काल आम्ही कॅमेरा आणला, एक शब्द बोलले नाही,
तुला जे योग्य वाटते ते कर, फुल सपोर्ट आहे त्यांचा आम्हाला, काही अडचण नाही त्याच्याबद्दल. पण कसं आता ते जुने लोक असं, मी कॅमेरा जरी घेऊन गेलो त्यांच्या पुढे पप्पा बोला बोला, पण ते बोलतच नाहीत कधी मध्ये. सवय मी सुद्धा नवीन तशीच करत होते, जास्त बोलायला नजर अशी देत नव्हते कॅमेऱ्यासमोर, असे डोळे घालून बोलत नव्हते बरोबर, कारण की मी अशीच बोलायचे खाली मुंडकं करून. पण आता सवय लागली फुल, म्हणजे असं एकदम भारी वाटते, मी कशी बी बोलून टाकत असते YouTube. तरी पण दादा नक्कीच पप्पा इथून पुढं पण मी आता त्यांना व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. ते पण आता कधी मध्ये येत आहे व्हिडिओमध्ये, पण ट्राय करू, हळूहळू ट्राय करू. आता एक कधी काय करायचं, आपण कुठं बाहेर फिरायला घेऊन गेलो ना, त्यांना घेऊन जायचं. आता ते आमच्यासोबत येत, ती इटकर फुटली खालची सगळी. काय होतं, आम्ही ज्यावेळेस दोघं जण जायचं बोललो कुठं, पप्पा नको बोलतात, तुम्ही तुमचं जाऊन या बोलतात, असं बोलतात. पण नेक्स्ट टाईम काय करू, पप्पाला नक्की आमच्यासोबत आम्ही ट्रिपला घेऊन जाऊ. आता त्यावेळेस नक्की व्हिडिओ घेऊन, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, मग पप्पाची खुशी काय असेल ते असेल. चला, तर आता पुढचा प्रश्न काय आहे माहिती आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का, खूप म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अनुष्काच्या घरचे म्हणजे हिच्या घरचे लोक माहेरी का येत नाहीत अनुष्काला भेटायला, हा एक क्वेश्चन. आणि त्याच्यासोबतच विचारला गेलेला दुसरा एक क्वेश्चन, अनुष्का माहेरी का जात नाही, का काही भांडण झाले आहेत का, त्याच्या मागे काही भरपूर गोष्टी सारे कारण आहेत का? पण आता काय सांगू. आता काय माहिती आहे का, थोडंफार काही विषय आहे त्याच्यामध्ये मित्रांनो, भरपूर साऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ते काय करू माहिती आहे का, आता सध्या वेळ नाही आहे सांगण्याची, ती गोष्ट कधीतरी नक्की तुमच्यासोबत शेअर करूया, बघू नेमकं काय होतं काय नाही. काय होतं माहिती आहे का, त्याचं जर व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन म्हणजे काही जर बोलण्यात उत्तर वेगळं गेलं तर ते वेगळंच होईल अजून. त्यामुळे थोड्या गोष्टी आहेत मागच राहू द्या, कधी वेळ पडलीच तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करू. आणि अजून भरपूर सारे क्वेश्चन आहेत बरं का मित्रांनो, जवळपास आत्ताशी 7च क्वेश्चन झाले, तर अजून लय मोठे आहेत, जवळपास 10 ते 12 14 17 क्वेश्चन आहेत. 17 जणांचे क्वेश्चन मी बाहेर गेले, तसे तर भरपूर सारे होते, पण जे महत्त्वाचे वाटले तेच मी बाजूला काढले, बाकी काही नाही आहे बघा त्याच्यामध्ये. तर बघू, आजचा ब्लॉग पण आता खूप मोठा होतो, नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू हे सगळे क्वेश्चन. अजून काही क्वेश्चन असेल तर तुमचे विचारा आम्हाला, नक्कीच तुम्हाला आम्ही आमच्या दोघांबद्दल जे काय असेल ना ते सांगू. तर आजच्यासाठी एवढंच. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, आणि आमची जोडी कशी वाटली हे पण नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडती का आमच्यासारखी जोडी, आणि आम्ही आमच्या लाईफमध्ये किती खुश आहेत, आमच्यासारखंच खुश राहायचं असेल, हॅप्पी राहायचं असेल तर आयडीला सबस्क्राईब करा पहिलं. चला बाय.